नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण घरच्या घरी दिवाळीसाठी वापरले गेलेले जे दिवे आहेत त्यापासून अत्यंत उपयुक्त अशा आणि 10 ते 12 महिने साधारण वर्षभर तुम्हाला वापरता येतील अशा काही वस्तू किंवा अशा काही गोष्टी बनवणार आहोत ज्या तुम्हाला बाजारात खूपच महाग देखील मिळतात आणि त्यासाठी पैसे देखील खूप खर्च करावे लागतात। सगळ्यात आधीची पहिली टीप आपण बघतोय ती म्हणजे अशा प्रकारे मातीचा एक दिवा घ्यायचा आहे। दिवाळीमधील सगळे दिवे स्वच्छ कसे करायचे यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे, पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या। आणि त्यानंतर इथे आपल्याला एका मातीच्या दिव्यामध्ये 4-5 लवंगा टाकायच्या आहेत। 4-5 लवंगांमध्ये एक कापूर घ्यायचा आहे, म्हणजे कापराची एकच वडी घ्यायची आणि हाताने दाबून त्याला असं बारीक करून टाकायचं आहे। म्हणजे अगदी हाताने जरी दाबली तरी ती वडी कापराची फुटते आणि त्याला बारीक करून यामध्ये टाकायचे। यामध्ये पाऊंड्स पावडर मी थोडंसं टाकलेलं आहे आणि पाऊंड्स पावडर टाकल्यानंतर आपल्याकडे पांढऱ्या कलरचे जे रुमाल असतात, अगदी सुती आणि पातळ असे असतात बघा, ते वापरले तरी चालतील किंवा एखाद्या टाकाऊ कपड्यांमधून पातळ असं कापड काढून घ्या आणि त्याचा तुकडा तुम्ही काढून घेऊ शकता। पण जे वापर केलेलं कापड आहे ते अत्यंत पातळ असं असायला हवं, ज्यामधून आपल्या या सुगंधी पदार्थांचा वास बाहेर यायला हवा। यासाठी मी इथे वापरलेलं जे कापड आहे ते तुम्ही बघू शकता। अशा प्रकारची देवघरामध्ये वापरली जाणारी ही चुनरी आहे, ज्याचा वापर पूजेमध्ये वगैरे आपण करत असतो। तर अशा प्रकारच्या या चुनरीचा वापर तुमच्याकडेही होत नसेल, घरात पडून असेल तर अशा प्रकारे दिव्याच्या वरती लावून टाका आणि खाली त्याला एक रबर बँड लावून पॅक करा, जेणेकरून ह्या पोटलीचा किंवा ह्या दिव्याचा वापर आपण आपल्या कपाटामध्ये करू शकतो। जिथे कपडे असतील, घरातील कपड्यांचा भरपूर हिवाळ्यामध्ये दमट वास यायला लागतो आणि त्यामुळेच घरामध्ये दुर्गंधी पसरू शकते। जिथे दुर्गंधी वाटत असेल, थोडासा कुमट वास वाटत असेल, तिथे तुम्ही कपाटात भरपूर आपल्या कप्प्यांमध्ये कपडे ठेवलेले असतात वेगवेगळ्या, तर त्या वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये तुम्ही एक एक दिवा असा ठेवून दिला तर वर्षभर सुगंधी असं कपाट दिसेल आणि यामध्ये तुम्हाला कुठेही कपाटात खराब वास, कुमट वास, दमट वास येणार नाही। पुढची टीप आपली आहे ती सुद्धा दिव्याच्या रिलेटेडच आहे। इथे मी घेतलेला आहे एक मातीचा दिवा आणि याचा सुद्धा आपल्याला रोज वापर कसा करता येईल ते तुम्हाला सांगते। तर साड्यांचा वास येऊ नये म्हणून दिव्याचा वापर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ कुठून बघताय हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। इथे मी दिवा लावला आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं होतं, जेवढी वात ओली होईल तेवढंच। त्यानंतर यामध्ये पाऊंड्स पावडर टाकलेला आहे। जे तुमच्याकडे कोणतंही पावडर असेल ते पावडर टाकायचं आहे। वासाचं पावडर जे आपण चेहऱ्यासाठी वापरतो ते पावडर। त्या पावडरमध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकायचं आहे आणि हा दिवा आपण जेव्हा रात्री किचनची साफसफाई करतो त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे। बऱ्याच घरांमध्ये किचनची साफसफाई झाली की आपण किचनवरती एक दिवा लावून ठेवतो, तर हा दिवा सुद्धा अशा प्रकारे लावून थोडा वेळ किचनवर ठेवा आणि थोडंसं तेल शिल्लक असेल आणि त्यामध्ये पावडर टाका अशा प्रकारे, आणि जेव्हा थोडंसं तेल शिल्लक राहील तेव्हा दिवा सहज उचलून घ्या फक्त आणि हा दिवा सिंकमध्ये ठेवायचा आहे। जिथे आपण भांडे घासतो तर ते सिंकसुद्धा स्वच्छ झालेलं असेल आणि त्यानंतरच हा दिवा आपल्याला त्यामध्ये ठेवायचा आहे। असं केल्यामुळे सिंकमध्ये येणारा जो दुर्गंधी आहे किंवा खराब वास आहे तो अजिबात येत नाही। तसंही आपण सिंक दररोज 2-3 वेळा घासून होतच आपल्याकडून, आणि या स्वच्छतेमध्ये आपल्याला हा सुद्धा उपाय संध्याकाळी एकदा नक्की करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे आपल्या सिंकमधून एकतर खराब वास येत नाही, त्याशिवाय नंतर दुसरा अजून एक फायदा याचा असा होतो की चिलट वगैरे आपल्या घरात कधीही दिसणार नाहीत किंवा सिंकमध्ये तुम्हाला एक दमट वास, यामधून कॉक्रोचेस बाहेर येतात तर त्याचा सुद्धा प्रभाव कमी झालेला दिसेल। यामध्ये पावडर आहे आणि त्या पावडरच्या सुगंधामुळे इथे आपलं किचनसुद्धा सुगंधितच होईल। सकाळी जेव्हा तुम्ही किचनमध्ये प्रवेश कराल तेव्हा सुगंधी असा वास तुम्हाला येईल, कारण हा दिवा साधारण 2-3 तास आरामात चालत राहील। बारीक ज्योत करून तुम्ही याला असंच जळत ठेवू शकता, आपोआप तो नंतर विझला जातो, याला विझवायची देखील गरज नाही। दररोज हा उपाय केल्यामुळे घर सुगंधी राहतं, किचनमध्ये छान वास येतो आणि दमट वास वगैरे किचनमध्ये राहत नाही। त्यानंतरची पुढची टीप आहे ती म्हणजे
हिवाळ्यामध्ये डाळी वगैरे भरपूर खराब होतात. डाळी जर भरपूर प्रमाणात असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा प्रकारे 4-5 लवंगा टाकून ठेवा. त्यानंतर त्याला हवाबंद प्लास्टिक बॅगमध्ये छान असं गुंडाळून व्यवस्थित त्याला गाठ बांधून ठेवून द्या. तर इथे अशा प्रकारे गाठ याची व्यवस्थित बांधता येत नाही, जेणेकरून आपल्याला ती पिशवी छोटी आहे म्हणून. त्यानंतर मी असं काय केलं, पिशवीला थोडंसं 2-3 फोल्ड केल्या आणि त्यानंतर 2 गाठी अशा व्यवस्थित मारल्या, जेणेकरून यामध्ये अजिबात हवा राहणार नाही. आणि हवाबंद पिशवीमध्ये जर डाळ असेल आणि त्यामध्ये लवंगा असतील 4-5 तर कधीच डाळीला किडे किंवा यामध्ये जाळी वगैरे लागत नाही आणि डाळ आपली कधीच खराब होत नाही. नक्कीच हा उपाय तुम्हाला 12 महिने कधीही करता येतो. डाळी ठेवत असाल साठवून तर त्यामध्ये लवंगा टाकायला विसरू नका, जेणेकरून तुमच्याही घरातल्या डाळी कधीच खराब होणार नाहीत. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कधीही तुम्हाला हा उपाय करता येतो. त्यानंतरची आपली पुढची टिप आहे ती म्हणजे ब्लाऊजच्या रिलेटेड. बऱ्याचदा आपण ब्लाऊज तर शिवून ठेवतो, पण खूप वेळा आपल्याला ते ब्लाऊज एकतर टाईट होतात किंवा मग लूज होतात, असं काहीतरी होत राहतं. मग त्यावेळी आपल्याला एक उपाय करायचा असतो, तो म्हणजे ब्लाऊज जर टाईट होत असेल तर एखादी शिलाई आपल्याला त्याची उसवायची असते किंवा काढायची असते. तर त्यावेळी आपल्याकडे काटीपिन घरामध्ये असते, त्याचा वापर आपण करून अगदी 1 मिनिटामध्ये भरपूर शिलाई याची पटकन उसवू शकतो, काढू शकतो आणि या ब्लाऊजचा वापर करू शकतो. तुम्ही म्हणाल काटीपिनाचा वापर तर आम्ही नेहमीच करतो, पण सहज काटापिन जर यामध्ये घातली तर पटकन दोरा तुटत नाही. त्यासाठी आपल्याला एक टूल बनवायचा आहे. काटीपिन घ्यायची, त्याला सरळ करायचं आणि सरळ केल्यानंतर एका रेषेत काटीपिन झाली की त्याला थोडं फोल्ड करायचं. जसं मी तुम्हाला व्हिडिओत दाखवलं तसं आपल्याला याचा आकार बनवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता, जिकडे काटापिनीचं टोक आहे तिथे यसचा आकार तयार झाला आणि मी त्याला असं पुन्हा पूर्वरत फोल्ड केले. तर अशा प्रकारचा एक यसचा आकार तयार झाला की यामधून आपल्याला शिलाई अशी काढता येते. जिथे स्टिच आहे त्यामध्ये आपल्याला पिनाचं टोक असं घालायचं आहे आणि तो बाहेर म्हणजे पिनाचं टोक बाहेरच्या दिशेने असं थोडंसं ओढून घ्यायचं आहे, जेणेकरून यामधील स्टिच जी आहे ती पटकन उसवली जाते आणि आपल्याला ती काढता येते. तर या पद्धतीचा हा जो टूल आहे याला तुम्ही घरगुती सीम रिपर म्हणू शकता. बाहेर मार्केटमध्ये घ्यायला गेलात तर या सीम रिपरला तुम्हाला भरपूर पैसे देखील मोजावे लागतात. मार्केटमध्ये सीम रिपर नावाचं एक टूल मिळतं आणि त्या टूलने आपल्याला शिलाई उसवता येते. तर हे सीम रिपर घरच्या घरी बनवायचं असेल तर नक्कीच एका काटेपिनापासून तुम्हाला बनवता येईल. या काटेपिनाने आपण जर अशा प्रकारे शिलाई उसवून घेतली आणि नंतर हाताने ओढून घेतली तर दोन्ही बाजूंनी आपल्याला शिलाई व्यवस्थित काढता येते आणि आपलं ब्लाऊज देखील खराब होत नाही. आपण जर याला योग्य रीतीने नाही काढलं किंवा शिलाई व्यवस्थित उसवली नाही तर आपलं ब्लाऊज खराब होण्याची जास्त शक्यता असते आणि एकदा का ते फॅब्रिक तिथेच खराब झालं तर पुन्हा ते वापरण्यायोग्य राहत नाही आणि आपले महागडे ब्लाऊज किंवा महागड्या साड्यांवरचे महागडे कपडे देखील खराब होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच शिलाई उसवताना ही काळजी नक्की घ्या. घरच्या घरी आपल्याला सगळ्याच गोष्टी करता येतात, पण त्या योग्य प्रकारे केल्या की मग आपल्यासुद्धा वस्तूंचं नुकसान होत नाही. आणि अशा प्रकारे थोडंसं दररोजचीच कामं असतात किंवा तीच कामं असतात, पण थोडेसे स्मार्ट पद्धतीने केली तर आपल्याला सुद्धा त्याचा भरपूर फायदा करून घेता येतो. तुम्हाला कसा वाटला हा काटीपिनाचा टूल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच हा टूल बनवून ठेवा, जेणेकरून वर्षानुवर्ष तुम्हाला याचा वापर करता येईल. जिथे आपण सुई दोरा ठेवतो, जिथे आपल्याला शिलाईची कामाची जी आपल्याकडे साधनं असतात, म्हणजे बघा सुई असेल, धागा असेल, यासाठी आपण एखादा बॉक्स केलेला असतो, तर त्याच बॉक्समध्ये या सीम रिपरला तुम्ही टाकून द्या, जेणेकरून तुम्हाला हवं तेव्हा हे घेता येईल आणि याचा वापर करून घेता येईल. त्यानंतर या सीम रिपरने आपण आणखीन एक गोष्ट काढणार आहोत, तर ती म्हणजे शिलाई तर सहजच निघेल, पण यानंतर खूप जास्त किचकट गोष्ट असते, ती म्हणजे सुरुवातीला इथे आपण जिथे शिलाई सुरुवात केलेली असते तिथे 2-3 शिलाया एकावर एक अशा मारलेल्या असतात. तर यासुद्धा आपल्याला याच सीम रिपरने सहज काढता येतात. प्रत्येक स्टिचच्या मध्ये तुम्ही फक्त या काटीपिनाचं टोक घालायचं आहे आणि टोक आपल्याला असं बाहेर ओढायचं आहे. सहज शिलाई उसवली जाते आणि या पद्धतीने तुम्हाला सुद्धा भरपूर किचकट कामं सोप्या पद्धतीने करता येईल. आजच्या सगळ्या टिप्सपैकी तुम्हाला कुठली टिप आवडली हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. दिव्यांचा पुनर्वापर कसा करायचा ते सांगितलं, किंवा कपड्यांचा कुमटवास येऊ नये म्हणून काय करायचं, डाळीमध्ये लवंगाचा वापर कसा करायचा ते सुद्धा सांगितलं. सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते सांगा. कुठली टिप आवडली तेही सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून मला हे कळेल की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
माझे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करत जा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. आणि आजचा हा व्हिडिओसुद्धा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.